नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर। खीर आपण 2-3 प्रकारे बनवू शकतो, पण आज आपण जी बघणार आहोत ती पारंपरिक जी रेसिपी आहे ती बनवणार आहोत। घेतलेले आहेत आणि खपली गहू सडून घेतलेले आहेत। त्या सडलेल्या गव्हाची मी तुम्हाला डायरेक्ट खीर बनवून दाखवणार आहे। पुन्हा एक दुसरा व्हिडिओ करेन की ज्यामध्ये गहू कसे सडायचे असतात ते दाखवेन। आणि हे सडलेले जे गहू आहेत खपली गहू ते मी आदल्या रात्री म्हणजे आदल्या दिवशी भिजत घातलेले आहेत। स्वच्छ ते 2-3 वेळा धुवून घ्यायचं, त्याचं पांढरं पाणी येतं ते सगळं धुवून टाकायचं आणि स्वच्छ ज्यावेळी पांढरं पाणी येतं त्यावेळी ते भिजत घालायचं ते पाण्यामध्ये गहू रात्रभर। आता हे एका कुकरमध्ये सगळं गहू घ्यायचं आहे। आणि हे आता 1 वाटी मी गहू घेतलेला होता, तर ह्याच्यामध्ये 4 ते 5 वाट्या पाणी घालायचं आहे। गहू शिजायला जास्त पाणी लागतं। आणि आपण ह्याला आता एक 7 ते 8 शिट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत। आणि त्यामध्ये पुन्हा आपण बघायचं आहे तो गहू चांगला शिजला आहे का, आणि नाही शिजला असेल तर पुन्हा आपल्याला 2-3 शिट्या करून घ्यायच्या की जेणेकरून पुन्हा गहू चांगला शिजला जाईल। तर गहू चांगला शिजलाय का बघितलं पाहिजे। गहू पचायला जड असतो, त्यामुळे जर 7-8 शिट्या झाल्यानंतर गहू जर शिजला नसेल तर पुन्हा 2-3 शिट्या द्यायच्या आहेत। आता याच्यासाठी 1 वाटी गहू घेतलेला, तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, थोडंसं ओलं खोबरं आणि वेलची पावडर। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडा गूळ आणि जास्त टाकला तरी चालेल। आता हा कुकरमधला शिजलेला गहू आहे तो मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये गूळ घातलेला आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मंद गॅसवरती आता आपल्याला सगळं शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण गूळ विरघळून त्याच्यामध्ये पुन्हा हा गहू थोडा वेळ शिजला पाहिजे। त्यामुळे हे मंद गॅसवरतीच खीर शिजवायची आहे ही। फक्त या खीरीच्या ह्याच्यात लक्षात ठेवायचे की ही खीर ज्यावेळी पूर्ण करून होईल तर त्यावेळी त्यामध्ये दूध घालायचे नाहीये। ज्यावेळी आपण खायला खीर घेणार त्यावेळी दूध घालायचे आहे। आता ही खीर पूर्ण शिजलेली आहे। आता याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत, थोडेसे ओले खोबरे खवलेले घालायचे। आणि पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आता हे।
एक चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला आता वेलची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा आणि गॅस बंद करायचा। आणि अशा तऱ्हेने ही पारंपरिक पद्धतीने बनणारी गव्हाची खीर तयार झालेली आहे। तर ही ज्यावेळी आपण खायला घेणार त्याच वेळी त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आणि तूप घालायचे आहे। आधी ह्या खिरीमध्ये दूध घालायचे नाही, नाहीतर जी उरेल खीर ती खराब होऊन जाते। तर याच्यामध्ये आता अर्धा चमचा तूप घातले आणि आता थोडे दूध घालायचे आहे। आणि अशा तऱ्हेने ही गव्हाची खीर तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाच किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन अशा स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।